गुड मॉर्निंग गाईज. आज आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा पुढचा पार्ट स्टार्ट करायचा आहे. मग आता फर्स्ट ऑफ ऑल आपण आलोय कुठपर्यंत हे तरी बघू. अप टू दिस टाइम वी हॅव कम टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग सुरुवातीला आपण ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट बघितली होती, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघितलं. त्यानंतर आपण बघितलं होतं की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं अलॉंग अल्टिट्यूड, अलॉंग डेप्थ आणि अलॉंग लॅटिट्यूड व्हेरिएशन बघितलेलं होतं. मग आता हे व्हेरिएशन बघितलं, सगळं ठीक आहे. आता प्रश्न आला आहे की ग्रॅव्हिटेशनची एनर्जीचा. आता मोस्टली आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वगैरे ओके सगळं सांगतो, पण अजून एक अशी कन्सेप्ट आहे जी म्हणजे एनर्जी. व्हॉट अबाउट द एनर्जी? कारण कसं आहे की आपण ज्यावेळी प्रॅक्टिकल अप्रोचेसच्या बाबतीत म्हणत असतो, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनच्या बाबतीत गोष्ट म्हणत असतो, त्यावेळी मोस्टली आपण डील करताना व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशनपेक्षा जास्त एनर्जीशी डील करत असतो. मग आता आपल्याला काय म्हणायचं असतं, एकदा फॉर एक्झाम्पल एखाद्या सॅटेलाईटला ना आपल्याला स्पेसमध्ये पाठवून द्यायचं आहे. मग त्या स्पेसमध्ये पाठवण्यासाठी ना आपल्याला सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. मग ती सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जीचा आपण कशा प्रकारे देतो त्याला? मग कसं देतो की सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी अशी देतो की तो एका जागेवरून दुसऱ्या जागी हलला पाहिजे आणि एवढ्या जोरात हलला पाहिजे की तो या स्पेसच्या बाहेर जायला पाहिजे. मग आता ही जी प्रोसेस आपण एक्सप्लेन करण्यासाठी मोस्टली काय करतो की एनर्जी ही कन्सेप्ट वापरत असतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे की आता आपण डील कशाशी करणार आहे? ग्रॅव्हिटेशनची. हा ग्रॅव्हिटेशन एखादा फोर्स आहे. मग या ग्रॅव्हिटेशनमुळे एखाद्या पार्टिकलमध्ये, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, फॉर एक्झाम्पल या सॅटेलाईटमध्ये ना किती अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर होते. आता स्टोअर होते याचा अर्थ असा नाही आहे की दाबून भरलं आहे त्यात. सॅटेलाईट एनर्जी आहे याचा अर्थ काहीतरी आहे त्याच्यात की ज्याद्वारे तो एखादी गोष्ट करतो किंवा एखादी गोष्ट एखाद्या पद्धतीनं, स्पेसिफिक पद्धतीनं करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सॅटेलाईट स्पेसमध्ये पाठवताना ना सॅटेलाईटची स्वतःची काहीतरी एनर्जी असते. तो एनर्जी वापरतो आणि मग तो बाहेर जातो त्या पद्धतीने. मग आपल्याला काय करायचं आहे की ग्रॅव्हिटेशनची पहिल्यांदा बघायची आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळी तुम्ही ग्रॅव्हिटेशन हा प्रकार म्हणत असता त्यावेळी आपण काय करतो की एखाद्या ऑब्जेक्टला सरफेसपासून उचलून वरती कुठेतरी अर्थच्या सरफेसवर येऊन वरतून तुम्ही एखाद्या सरफेसवर किंवा एखाद्या ऑब्जेक्टला ठेवू शकता. मग आता ह्याच्यात काय झाले, तुमची ॲक्च्युली पोझिशन चेंज झाली आहे. आपण त्याच्याबाबतीत व्हेलॉसिटीच्या बाबतीत अजून काही बोलत नाही आहे. आपण फक्त आता काय म्हणणार आहे की एखाद्या ऑब्जेक्टची तुम्ही पोझिशन बदलला. पण आता आपण ज्यावेळी एखादी ऑब्जेक्टची पोझिशन बदलत असतो त्यावेळी नक्की काय करतो आपण की त्याच्या पोटेन्शियल एनर्जीशी डील करत असतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पोझिशन म्हणत असता, एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन म्हणता एखाद्या स्पेसिफिक हाईटवर, त्यावेळी नक्की काय म्हणत असता तुम्ही? पोटेन्शियल एनर्जी असोसिएटेड विथ दॅट पोझिशन. मग आपण त्या पोझिशनला एखाद्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी कशी होते? आता ती पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी तयार होण्याचं रिझन म्हणजे ग्रॅव्हिटेशन. तुम्ही आता ऑब्जेक्ट जमिनीवर ठेवला आहे किंवा एखाद्या पहिल्या मजल्यावर ठेवला आहे, सेकंड मजल्यावर ठेवला आहे, ह्याच्यामध्ये ना काही चेंज होत असतो एनर्जीमध्ये. ही एनर्जी कशामुळे येते? तर ग्रॅव्हिटेशनमुळे. आणि त्या ग्रॅव्हिटेशनमुळे जी पोटेन्शियल एनर्जी येते ती आपल्याला आता बघायची. मग आता लेट्स सी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. We will see about the gravitational potential energy. So gravitational potential energy ह्याच्यामध्ये एवढा हा पार्ट क्लिअर झाला की आपल्याला त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करायची आहे. आता नक्की प्रोसेस काय होते? फॉर एक्झाम्पल तुमचा हा फोन आहे. या फोनला जाऊन कोणी पहिल्या मजल्यावरून टाकला किंवा कोणाचं धाडस नाही तो प्रश्न वेगळा, पण समजा कोणी पहिल्या मजल्यावरून टाकला, त्याच्यात डॅमेज काय होईल आपलं की बॉडीला काहीतरी क्रॅक जातील. दुसऱ्या मजल्यावरून फेकला तर त्याचा बुकणा होईल. आता नक्की काय झालं तिथं की पहिल्या मजल्यावर पोचल्यावर असं काय झालं की सेकंड मजल्यावर पोचल्यावर असं काय झालं की ज्याच्यामुळं
जरी बॉडी सरफेसवरच आपटली तरी आपला इम्पॅक्ट चेंज झाला आहे. पहिल्याच्यात फक्त आपलं कवर तुटलं होतं, तर दुसऱ्यामधून फेकल्यावर पूर्ण त्याचा बुकणा झाला होता किंवा तुकडे झाले होते असं म्हणूया आपण. मग आता नक्की काय झालं होतं आपलं, की आपण त्याची फक्त हाईट बदलली होती. आणि जशी तुम्ही हाईट बदलता ना, त्या हाईटवरून जसा स्लिप होईल तसं तो जोरात येऊन खाली आपटतो. आणि जशी हाईट वाढत जाईल ना, तशी त्याची खाली येण्याची जी व्हेलॉसिटी आहे ना, खाली येऊन जोरात आपटतो, ती व्हेलॉसिटी देखील चेंज होत जाते जशी तुम्ही हाईट बदलता. मग आता हे जे काय हाईटवर जाऊन तुम्ही त्याची पडण्याची जी कॅपॅसिटी आहे ना, याला म्हणतात काहीतरी चेंज होते याच्यात. आपण काय केलेलं असतं की त्याचं हाईट वाढवतो आणि त्याला स्पेसिफिक एक पोटेन्शियल एनर्जी देतो. या माझी पोटेन्शियल एनर्जी काढू नका या फॅनच्या नादात. आपण एखाद्या हाईटवर नेलं तर मोबाईलला काय करतो आपण, त्याला एखाद्या हाईटवर नेऊन ठेवलं त्याच्यावर पोटेन्शियल एनर्जी वाढवतो. आणि त्याच्यामुळे जर तो तिथून खाली पडला तर तो तेवढ्याच जोरात येऊन खाली आपटतो आणि काहीतरी आदळतं, फुटतं, मोडतं काहीतरी. सिमिलरली जर सेकंड केसवर नेला तर त्याची अजून पोटेन्शियल एनर्जी वाढवतो आपण आणि तिथून खाली पडल्यावर त्याच्यापेक्षा जास्त खाली होऊन आपटतो. त्याच्यामुळे त्याचं काय होतं, इम्पॅक्ट जास्त होतो. तुमच्या फोनचे तुकडे होतात सरळ, बॅटरी वेगळी होते, अजून काही वेगळं होत जाऊन त्याचं. मग हे नक्की काय असतं, तुम्ही नक्की करतो काय आपण. आता हे सांगताना आपण ना मोस्टली एनर्जीशी डील करत असतो. आता काय करतो आपण, ह्याच्यामध्ये ही जी पोटेन्शियल एनर्जी वाढलेली आहे, मी आपण म्हटलं ठीक आहे की माझी पोटेन्शियल एनर्जी वाढली की फर्स्ट फ्लोअरला नेऊन, पण नक्की का वाढली, कशी वाढली. काय करत असतो आपण की आपला जो ऑब्जेक्ट आहे ना, या अर्थच्या सरफेसवर जे कुठले ऑब्जेक्ट आहेत त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो. ज्यावेळी ना तुम्ही हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा अपोज करून, म्हणजे त्याला ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतो, आणि हे जे खाली ओढतोय त्याच्या ऑपोजिट आपण काम करून ना त्याला वरती उचलतो फोनला आणि एखाद्या स्पेसिफिक स्टेटला ठेवतो. आता ज्यावेळी आपली अर्जी उचलण्याची प्रोसेस असते ना, त्यावेळी आपण काहीतरी एनर्जी ना त्या फोनला देतो, त्यामुळे ते एखाद्या पोझिशनला गेल्यावर ती त्याची एनर्जी स्टोअर होते त्या हाईटला आणि ती त्याला आपली त्याची पोटेन्शियल एनर्जी होते. आणि ही जर काहीतरी चेंज झालं तर ती पोटेन्शियल एनर्जी नंतर कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि फोन खाली होऊन आपटतो आपला, आणि त्या एनर्जीच्या इम्पॅक्टमुळे त्याचे ब्रेकडाऊन होतं फोनचं. मग आपल्याला काय करायचं आहे की वर्क डन करायचं आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे नक्की काय म्हणतो आपण, ऑब्जेक्टवर वर्क डन करायचं आहे. वर्क डन म्हणजे काय की एनर्जी ट्रान्सफर करतो आपण. म्हणजे तुम्ही आता सरफेसवरून फोन उचलताय ना, तुम्ही नक्की काय करत असता, तुमची काही एनर्जी त्या फोनला देत असता, म्हणजे आपण त्याच्यावर वर्क डन करतो असं म्हणतो. मग हे वर्क डन केल्यानंतर कशाच्या अपोजिट, फोर्सच्या अपोजिट. आणि फोर्स पण कुठला, कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे नक्की काय, कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे नक्की काय हे बघू. आता कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे नक्की काय असतं की तुम्ही ना कन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये ना जर त्या फोर्सच्या अगेन्स्ट काम केला, फोर्सच्या अगेन्स्ट काम केलं ना, तर त्याच्यामध्ये जी चेंज इन एनर्जी होणार आहे ती फक्त त्याच्या इनिशियल आणि फायनल पोझिशनवर डिपेंड असणार आहे. त्यानं कुठला पाथ घेतला याच्याशी गरजेचं नाही आपल्याला. म्हणजे कसं, समजा आपलं ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशनचं काय तर फोर्स आहे आणि ह्याच्यावरनं आपण डोंगरावर एक नेलेलं आहे त्याला. समजा आपल्याला काही 3 जण मुलं आहेत आणि त्या 3 मुलांना आपल्याला असं टास्क दिलं आहे की त्यांना काही दगड घेऊन ना किंवा एक मोठा दगड घेऊन आपल्याला एका डोंगरावर न्यायचं आहे. मग काय करणार, एकटा मुलगा काय करो, स्ट्रेट जातो, सरळ घेऊन जातो. दुसरा काय करतो, असा सर्क्युलर पाथ घेऊन जातो, आणि दुसरा असला रँडमली पाथ घेऊन त्या दगडाला नेऊन एकाच हाईटवर ठेवतात. आता अशा फोर्समध्ये किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ना, आता इथं आपण ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अगेन्स्ट काम करतो. ह्या ग्रॅव्हिटेशन फोर्समध्ये काय होतं की तुमची जरी तुम्ही दगडाची एकाच पोझिशनला नेऊन ठेवला कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक हाईटला एचला, तर त्यानं कुठलाही पाथ घेऊ दे, तो त्यानं स्पायरल जाऊ दे, सरळ जाऊ दे किंवा रँडमली जाऊ दे, त्याच्या चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे, एखाद्या सरफेसवर असणारी पोटेन्शियल एनर्जी आणि हाईटवर असणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे, ह्यांच्यामधला डिफरन्स फक्त त्यांच्या
हाईटवर डिपेंड असणार आहे. एक सरफेसवर आणि एका स्पेसिफिक हाईटवर आहे. या दोघांच्या डिफरन्सवरच डिपेंड असणार आहे. त्यानं तो कसा गेला, काय गेला याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. तो कसाही जाऊ दे, पण आपल्या एनर्जी किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फक्त त्या फायनल आणि इनिशियल स्टेटवर डिपेंड असणार आहे. म्हणजे त्याची फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन असं म्हणतो आपण. याच्या ऑपोजिट कसं असतं, फ्रिक्शनल फोर्सेस. आपण एखादा ऑब्जेक्ट एखाद्या ठिकाणी कसं काय राहतो की काहीतरी फ्रिक्शन असतं म्हणून ना, या सरफेसवर काहीतरी फ्रिक्शन आहे म्हणून याच्यावर ऑब्जेक्ट राहतो. आता जर तुम्ही असा एखाद्या फ्रिक्शन असल्यावर एखादा सरफेस असा आहे तुमचा, या ठिकाणी जर एखादा ऑब्जेक्ट ठेवला असेल आणि हा ऑब्जेक्ट तुम्ही काहीतरी हलवला आणि तो इथं नेऊन ठेवला. आता फ्रिक्शनल फोर्समुळे काय होतं की तुम्हाला अशी हीट तयार होते. कुठे, या सरफेसवर. घर्षणामुळे हात वगैरे आपला गरम होतो किंवा असे घर्षणामुळे आपल्याला व्हेरियस आग लागणं वगैरे असा प्रकार म्हणतात ना, किंवा आपण दगड हे करून असं हे करायचो, ठिणगी पाडायचो. हे काय झालं, घर्षणामुळे. आता समजा ही बॉडी ना इथून एवढी गेली, समजा फ्रिक्शन इथून एवढी गेली, मग या फ्रिक्शनल फोर्समुळे ना इथं काहीतरी टेम्परेचर वाढलं. ही फर्स्ट स्टेज झाली. सेकंड, तुम्ही काय केला की हा ऑब्जेक्ट ना तुम्ही इकडे नेला, परत आणला, इथे नेला, परत आणला, परत नेला आणि इथं ठेवलं. आता कसं होतं, हा जो पाथ फॉलो केला आहे ना, जेवढा वेळ जास्त पाथ फॉलो करेल तेवढं त्याचं तापमान वाढत जातं किंवा त्याचं टेम्परेचर वाढत जातं. मग आता हे असे जे फोर्सेस असतात ना की ज्याच्यामुळे इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर, म्हणजे काय म्हणतो मी, ह्या दोन पहिल्या केसमध्ये इथून एवढं वाढलेलं टेम्परेचर समथिंग T आहे आणि इथून या पोझिशनला येण्यासाठी काहीतरी T2 हे टेम्परेचर आलेलं आहे. की कसं झालं आहे की हा ऑब्जेक्ट इथंच येऊन थांबला आहे, पण पहिल्या केसमध्ये टेम्परेचर T एवढा आहे, पण दुसऱ्या ठिकाणी हे टेम्परेचर दुसरंच आहे. पोझिशन तीच आहे, पण आपल्या फ्रिक्शन फोर्समुळे जे टेम्परेचर तयार होणार आहे ना ते आहे तेवढंच राहणार आहे. ते बदललेलं असणार आहे. मग अशा काय झालं ना की या दोघांमध्ये फरक काय झाला की त्यानं जो पाथ ट्रॅव्हल केला आहे ना, त्यानं जो पाथ ट्रॅव्हल केला आहे 1 2 3 4 हा बदलला आहे. म्हणजे काय की त्याची इनिशियल फायनल स्टेज जरी सेम असली तरी त्यांना हा इथं पाथ बदलला आहे आणि त्याच्या आउटपुट असं झालं आहे की याचं टेम्परेचर वाढलं आहे, समथिंग T2 एवढं झालेलं आहे. मग असे जे फोर्सेस असतात त्यांना नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणतात की त्यांच्या जस्ट फायनल आणि इनिशियल टेम्परेचरवर डिपेंड नसतं, तर त्यांनी पाथ कुठला फॉलो केला आहे, तो कसे जातात हेही गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला फक्त आता काय बघायचं आहे की आपण मोस्टली डील कशाचे करणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपला कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. आता कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय सांगतो आपण, त्याची फक्त पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे ती फक्त फायनल आणि इनिशियल स्टेजवर डिपेंड असणार आहे. लक्षात येतं आहे. म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट, या स्टेटमेंटचा अर्थ काय सांगतोय मी की तुमचा ऑब्जेक्ट सरफेसपासून उचलून इथं आणून ठेवला, तो तुम्ही असा आणा कसाही आणा, काही देणं घेणं नाही आहे. फक्त आपल्याला तो इथून इथं आणायचं आहे आणि फक्त एवढ्याशीच डील करायचं आहे. मग आपल्याला आता बॅक टू कन्सेप्ट येऊया पोटेन्शियल एनर्जी. आपण काय करूया की एक असं स्टेटमेंट आहे की वर्क डन अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स. पहिली वर्क डनची कन्सेप्ट कळाली की आपण काहीतरी एनर्जी ट्रान्सफर करतो आणि तो ऑब्जेक्ट जमिनीपासून वरती आणून ठेवतो. सेकंड, फॉर कन्झर्वेटिव्ह फोर्स, वर्क डन अगेन्स्ट द कन्झर्वेटिव्ह फोर्स इज स्टोर्ड ॲज अ चेंज इन अ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इन शॉर्ट काय सांगतो आपण की तुमचा ऑब्जेक्ट सरफेसपासून उचलून वरती ठेवला एका हाईटवर आणि ह्याच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये चेंज झालं, एवढं सांगतो आपण. मग हे मॅथमॅटिकली कसं मांडतात की कन्झर्वेटिव्ह फोर्सची कन्सेप्ट कळाली की फक्त तुमचं इनिशियल आणि फायनल स्टेजवर डिपेंड असणार आहे. आता मॅथमॅटिकली कसं लिहितो आपण की DU असं म्हणूया की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे आणि
कशावर डिपेंड आहे, तुम्ही वर्क डन किती करता, हे इन जनरल सेंस काय सांगतो आपण, वर्क डन इन अ कंझर्वेटिव्ह फोर्स इज अ स्टोर्ड ॲज अन अ पोटेन्शियल एनर्जी. आणि एवढ्या मोठ्या स्टेटमेंटचा एवढाच म्हणतो, 3 वाक्य 3 शब्दात लिहून झालेलं. काय म्हणतो आपण, DU म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. FG हे तुमचं फोर्स आहे, कुठला, कंझर्वेटिव्ह फोर्स आहे. आणि हे जे DX दिसतं ना तुम्हाला इथं, ही डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, की आपण ऑब्जेक्टला इथून फर्स्ट फ्लोअरला ठेवला, फर्स्ट फ्लोअरला सोडला, सेकंड फ्लोअरला सोडला, एवढंच सांगत असतो आपण. FG म्हणजे तुमचा फोर्स असणार आहे आणि हा DX म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट इथून उचलून इथं ठेवला. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे कसं, स्ट्रेट लाईन सांगतो आपण, हायपोटेन्यूस वगैरे काढायचे नाही आहेत त्या ठिकाणी. त्या पॉईंटपासून इथ पॉईंटपर्यंत एक सरळ लाईन काढायची आणि हे जी सरळ लाईनची लेंथ असेल ती तुमची डिस्प्लेसमेंट असणार आहे. हा पॉईंट लक्षात आला की आपण काय म्हणतोय, फॉर कंझर्वेटिव्ह फोर्सेस सॉरी द वर्क डन अगेन्स्ट द कंझर्वेटिव्ह फोर्स इज स्टोर्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. आणि हा पोटेन्शियल एनर्जीचा इम्पॅक्ट आपल्याला नंतर दिसतो. ह्याचं वेल नोन एक्झाम्पल म्हटलं तर तुम्ही जी वॉटर डॅम बघत असता, त्या वॉटर डॅममध्ये ना काहीतरी एक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली असते, त्याच्या व्हॉल्यूममुळं, त्याच्या हाईटमुळं, ज्याच्यामुळे आपल्याला ते टर्बाईन्स फिरताना मिळतात. म्हणजे ती पोटेन्शियल एनर्जी जी वॉटरमध्ये येते ती आपण डायरेक्टली टर्बाईन्सला यूज करण्यासाठी वापरली किंवा रोटेट करण्यासाठी, आणि मग याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळत असते. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण काय आलं, ठीक आहे, आपल्याकडे आता आपल्याशी डील कशाची करायचं आहे की कंझर्वेटिव्ह फोर्स. मग आता आपला ग्रॅव्हिटेशन हा कंझर्वेटिव्ह फोर्स आहे, एवढा पॉईंट क्लिअर आहे. ग्रॅव्हिटेशन आपला कंझर्वेटिव्ह फोर्स आहे. मग ग्रॅव्हिटेशनमुळे एखाद्या पॉईंटवर ठेवला असेल, समजा आपल्याकडे ना कुठलाही ऑब्जेक्ट असेल आणि त्या ऑब्जेक्टला ना आपल्याला एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनला न्यायचं आहे. मग अशा केसमध्ये ना तुमची पोटेन्शियल एनर्जी किती चेंज होते हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी हे एका पोझिशनवर डिपेंड असणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आता मॅथमॅटिकली ना एक फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे जो आपल्याला सांगतो की आपण जर फर्स्ट फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरवर नेला ऑब्जेक्ट तर ह्याच्यामध्ये चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती होते हे फाइंड आउट करूया. मग त्यासाठी पहिलं आपलं हे स्टेटमेंट यूज करू की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज ड्यू टू द वर्क डन अगेन्स्ट द कंझर्वेटिव्ह फोर्स. मग आता मॅथमॅटिकली हा पार्ट कसा म्हणणार आहे आपण, मॅथमॅटिकली आता क्लिअर करून जाऊया. आता इथं आपण कसं वेक्टर्सशी डील करतोय, वेक्टर्सची डील करतोय, तुमचा फोर्स, तुमची डिस्प्लेसमेंट यांच्याशी आता आपण डील करणार आहे. मग आता ह्याला डायरेक्शन तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आता डायरेक्शनचा पण यूज करावा लागणार आहे किंवा विचार करावा लागणार आहे. मग आपण ते इथे साइन कन्व्हेन्शनमध्ये करू. समजा तुमचा ना ऑब्जेक्ट कंझर्वेटिव्ह तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम केलं आहे आणि किती काम केलं आहे की FG बार इंटू DR बार. आता काय केलं इथं सांगताना आपण काय म्हटलं आहे की तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण DR एवढी डिस्प्लेसमेंट दिली किंवा DR एवढा आपण डिस्टन्स चाललो. आता या ठिकाणी ना आपल्याला वेक्टरशी डील करायचं आहे. आता वेक्टरशी डील करताना नक्की काय सांगतो आपण, हे बघा, आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, टुवर्ड्स द सेंटर, करेक्ट, टुवर्ड्स द सेंटर आहे ना. आणि आपल्याला ऑब्जेक्ट कुठे न्यायचा आहे, वरती न्यायचा आहे, स्पेसच्या टुवर्ड्स. मग आता या दोघांची डायरेक्शन कशी आहे, फोर्स असा आहे, डिस्प्लेसमेंट असा आहे. मग त्यामुळे आपल्याला कंपल्सरी इथं नेगेटिव्ह साईन घ्यावं लागतं. क्या घ्यावं लागतं, नेगेटिव्ह साईन. का, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे तुमचे ऑपोजिट डायरेक्शनला आहेत. ठीक आहे, ओके. आता इथं डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्टमुळे तुम्हाला हे जे येतं आहे ते काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे, ज्याला फक्त मॅग्निट्यूड गरजेचं, ही फक्त एनर्जी आहे तुमची. वेक्टरमध्ये झालं असणार आहे तुम्हाला डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट.
त्यामुळे लक्षात ठेवा पोटेन्शियल एनर्जी ही स्केलर क्वांटिटी आहे. नंतर आता आपल्याकडे नोन काय काय आहे, हा पार्ट एफ जी. तुमच्याकडे एफ जी हे नोन क्वांटिटी आहे. मग आता एफ जी कसा आहे तुमचा, ॲक्सेलरेशन द फोर्स ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन. मग आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा फोर्स काढायचा आहे. मग आता ग्रॅव्हिटेशनचा फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. ओके. आता याला आपण वेक्टोरियल फॉर्ममध्ये लिहायचं आहे, वेक्टोरियल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि कसं, अर्थच्या सेंटरला ॲज अ ओरिजिन म्हणून घ्यायचं आपल्याला, अर्थच्या सेंटरला ॲज अ ओरिजिन म्हणून घ्यायचं. मग अर्थला ॲज अ ओरिजिन म्हणून घेतलं म्हणजे काय झालं की त्याची पोझिशन वेक्टर आपण ओरिजिनपासून त्या पॉईंटपर्यंत दाखवणार आहे. म्हणजे तुमचा जर अशी अर्थ असेल समजा, इथून काल आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढताना एक पॉईंट बघितला होता, की पॉईंटची पोझिशन सांगताना कसं करतो आपण, इथून ते असं जातो. कसं जातोय, इकडून ते इकडं सरफेसपर्यंत, सेंटरपासून सरफेसपर्यंत जातो. त्यामुळे तुमची जे पोझिशन वेक्टर सांगणार आहे किंवा जे कॅप सांगणार आहे, आपण आर कॅप वगैरे म्हटलं होतं, ती तुमची सेंटरपासून सरफेसला असणार आहे. आता हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो आता या ठिकाणी काय होतं, ही मॅग्निट्यूड आहे, ठीक आहे, GMM/r². आणि तुमची डायरेक्शन कशी असणार आहे, तुम्हाला फोर्स कसा ॲक्ट होतोय, टुवर्ड द सेंटर ना. तुम्ही ग्रॅव्हिटेशन कसं करतो, आपल्याला ऑब्जेक्ट स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. कुठं, सेंटरला. हा झाला तुमचा सेंटर. म्हणजे कसं ॲक्ट होतं आहे, सरफेसपासून सेंटरकडे. तुमचा ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा ॲक्ट करतो, सरफेसपासून सेंटरकडे. पण आपण पोझिशन सांगताना कसं सांगतोय, सेंटरपासून सेंटरकडे सेंटरपासून सरफेसकडे सांगतोय. तर आपला फोर्स कसा आहे, सरफेसपासून सेंटरकडे आहे. आता काय झालं, हे दोन्ही एकमेकांचे ऑपोजिट आहेत ना सध्या. आता मी एकमेकांवर ओव्हरलॅप आहेत ते साईडला काढले जरा. आता या ठिकाणी काय झालं आपला, की फोर्स कसा आहे, सरफेस टू सेंटर आहे. तर आपली पोझिशन सेंटर टू सरफेस आहे. मग अशा केसमध्ये काय होतं, तुमचे दोन्ही वेक्टर्स एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनला आहेत. मग आता ऑपोजिट डायरेक्शनला असल्यावर काय करणार आपण, मायनस साईन सांगणार आणि युनिट वेक्टर आर कॅप आहे असं डिफाईन करू. हे लक्षात आलं कन्स्ट्रक्शन कसं केलं आहे मी. लक्षात येतं आहे की डोक्याच्या वरनं चाललं आहे की बाबा वॅन वळसो हाय चाललं आहे आमचं. आम्ही एवढं हाय झालो की आम्हाला काहीच कळेन झालं की याचं काय झालं ह्याचं. कळालं नसेल तर सांगा परत एकदा. परत सांगू, हां बरं ठीक आहे. आता ह्याचा प्रकार नक्की काय काय झाला हे सांगतो. एक एक पार्टकडे जाऊया. F = GMM/r². ही क्वांटिटी फिक्स आहे. आता इथे उरला क्वेश्चन डायरेक्शनचा. कसं आहे, आपल्या ग्रॅव्हिटी काय करते की ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढून घेते. आता हे असं ओढण्यासाठी आपण असा तर जोर लावणार नाही ना कधी. तुम्हाला जर कपडे वगैरे काढायचे असेल वरून तर आपण फोर्स कसा लावतो, असा लावतो ना. असं कोण ढकलत नाही वरती खाली यायला म्हणून. ते हातात काठी वगैरे असला तर तो प्रश्न वेगळा की आपण ढकलून खाली काढतोय. पण मोस्टली आपण काय करतो की एखादा जर ऑब्जेक्ट तुमच्या स्वतःकडे ओढायचं असेल तर काय करतो आपण, दोरी वगैरे टाकून त्याला असं ओढून घेतो, बरोबर. आता ग्रॅव्हिटी नक्की काय करते, तुमच्या प्लॅनेटकडे ओढून घेते ना ऑब्जेक्ट. मग कसं असणार आहे, तुमचा ग्रॅव्हिटीचा फोर्स पण कसा असणार आहे, स्वतःकडे ओढून घेतोय. मग काय करतो ऑब्जेक्ट, तुमची ग्रॅव्हिटी काय करत असते की तुमच्या ऑब्जेक्ट जो सरफेसवर आहे ना त्याला असं आत ओढण्याचा प्रयत्न करत असते. मग आत ओढताना प्रयत्न करते, याचा अर्थ कसा होतो, तुमची ही डायरेक्शन अशी जाते. कशी, टुवर्ड्स द सेंटर जाते. आता उरला क्वेश्चन पोझिशनचा. आता पोझिशन सांगताना आपण कसं सांगतो की तुम्ही डिस्टन्स सांगताना कसं सांगता, याच्यामध्ये एखादा ग्राफ दिला असेल तर ग्राफ दिल्यानं आपण डिस्टन्स कसं सांगतो, ओरिजिनपासून सांगतो ना. एखादा पॉईंट डिफाईन करायचा असलं तर, एखादी लाईन सांगायची असेल तुम्हाला, तुम्ही ग्राफ काढताना कसं काढता,
ग्राफ काढताना एखादी लाईन दाखवताना कसं करता तुम्ही, ओरिजिनपासून इकडे जाता, बरोबर, ओरिजिनपासून इकडे जाता, आणि डिस्टन्स सांगताना तुम्ही कुठून सांगता, ओरिजिन टू हे, करेक्ट. मॅथ्समध्ये तर आपण असं करतो, ग्राफ काढताना डिस्टन्स सांगताना कुठून सांगतो, इथून ते एवढं समथिंग, कुठून स्टार्ट करतो, ओरिजिनपासून. मग आपली सिस्टीम कुठली आहे, अर्थ. मग आपण डिस्टन्स सांगताना ना कसं सांगतो, आपण आर वगैरे डिफाईन करतो, कॅपिटल आर, रेडियस ऑफ द अर्थ, कुठून सांगतो, इथून सेंटरपासून सांगतो ना आपण, रेडियस ऑफ आर्थ तुमचे सेंटरपासून सांगतो अर्थच्या. मग आपण एखाद्या पार्टिकलची पोझिशन सांगताना आपण काय करूया, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी ना हा सेंटर ॲज अ ओरिजिन म्हणून घेतो, सरळ सेंटरला ॲज अ ओरिजिन म्हणून घेतो. तिथून आपली सगळी सुरुवात झाली, आणि मग इथून आपण असं सांगितलं की आपण अशी पोझिशन डिफाईन करणार आहे आता. म्हणून आपण काय करतो की एखादी पोझिशन डिफाईन करायची असेल तुम्हाला वेक्टोरियल क्वांटिटीमध्ये, तर आपल्याला जे आपण डायरेक्शन दाखवतो ते कुठून दाखवतो, ओरिजिन टू दॅट पॉईंट. वेक्टोरियल क्वांटिटीमध्ये तुम्हाला कुठलीही पोझिशन डिफाईन करायची असेल ना, तर आपण त्याची डायरेक्शन दाखवताना काय करतो की ओरिजिनपासून स्टार्ट करून त्या पॉईंटपर्यंत जातो. मग कसं येणार, हा असा पार्ट येणार, की तुम्ही सांगताना तसं सांगताय की आपण ओरिजिनपासून स्टार्ट केलं आहे आणि तुमचा सरफेस तिथं आहे, ओरिजिनपासून या डायरेक्शनला तिथं आहे असं आपण सांगतो. जसं ग्राफमध्ये सांगतो आपण की इथून त्याची लेंथ एवढी आहे, ओरिजिनपासून एवढी लेंथ त्याची अशी झाली आहे, आणि आपण ओरिजिनपासून तिकडं मेजर करतो. सिमिलरली आपण ज्यावेळी आर कॅप किंवा पोझिशन वेक्टर सांगत असतो, एखाद्या पोझिशन सांगण्यासाठी ना एखाद्या पार्टिकलची एखादा वेक्टर जर डिफाईन करत असेल ना, तर आपण काय करतो, ओरिजिनपासून त्या पोझिशनपर्यंत अशी डायरेक्शन सांगतो आपण, या डायरेक्शनला असं डिस्टन्स. पॉईंट लक्षात येतो आहे की वेक्टोरियल क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे जे सांगायचं असेल आर कॅप किंवा जर तुमचं पोझिशन सांगायचे असेल, तर आपण ओरिजिनपासून पॉईंट स्टार्ट करतो आणि त्या पॉईंटला त्या डिस्टन्सवर आहे असं आपण सांगतो. मग ही डायरेक्शन झाली तुमची आर कॅप. मग आपण त्याचा यूज करून काय सांगतो की या पॉईंटचा तुमचा जी डिस्टन्स आहे ते कुठल्या डायरेक्शनला आहे, या डायरेक्शनला आहे, आणि त्याचवेळी तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला पुल करत असतो, कुठं, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, तुमच्या सेंटरकडे किंवा अर्थच्या सरफेसवर ओढून घेत असतो तो. मग ही ओढण्याची डायरेक्शन तुमची अशी असते, अशी तुम्ही असं ओढताय त्याला. मग काय होतं, तुमची एक सांगताना आपण असं सांगतो की पोझिशन अशी आहे आणि फोर्स कसा आहे, या डायरेक्शनला आहे, खालच्या डायरेक्शनला. मग काय होतं, हे दोन्ही डायरेक्शन ऑपोजिट आहेत ना. मग अशा वेळी आपण लिहू शकतो की समजा पोझिशन तुमच्या आर कॅप डायरेक्शनला असेल, तर त्याच्या ऑपोजिट साईडला आपला हा फोर्स आहे. लक्षात येतं आहे की थोडं जड चाललं आहे, लक्षात येतं आहे ना. मग हा झाला आमचा फोर्स. कळत नसेल तर त्याच वेळी सांगा, परत एकदा रिवाईज करू, काय अडचण नाही आपल्याला. सो आपला फोर्स आणि त्याची जी डायरेक्शन आहे आपल्या डिस्प्लेसमेंटची, हे दोन्ही ऑपोजिट डायरेक्शनला आहेत. मग आपण इथे घेतलं हे मायनस आर कॅप. मग आता आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आला, -FG इंटू dr बार, ह्यानं काहीतरी dr एवढी डिस्प्लेसमेंट केलेली आहे. उरला इथे FG काय आपला की -gmm/r² इंटू आर कॅप. ओके, मग आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आता फाइंड आउट करूया. मग आता पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी काय करूया, du मायनस इंटू -gmm/r², ओके, इंटू आर कॅप डॉट dr बार. ठीक आहे. आता हे मायनस मायनस काय होणार, प्लस ना. एवढी शांत का जनता, हाँ इतना सन्नाटा क्यों है भाई, हाँ. मग हे du इक्वल टू काय होतं आपलं फायनली, gmm/r².
r². ओके, ठीक आहे. आता उरला या दोघांचं क्वेश्चन. लक्षात इकडं. आर कॅप हा तुमचा युनिट वेक्टर आहे. याची मॅग्निट्यूड फक्त 1 असणार आहे. याची मॅग्निट्यूड फक्त 1 असणार आहे. ठीक आहे. ओके, आता सवाल उरला ह्या दोघांच्या वेक्टर्स क्वांटिटीचा काय करूया. आता या ठिकाणी असं आहे की तुमचा ऑब्जेक्ट कसा आहे, ऑब्जेक्टची पोझिशन सांगताना असं सांगतो, सेंटरपासून अवे सांगतो. सिमिलरली डिस्प्लेसमेंट देखील तुमची सेंटरपासून अवे होणार आहे. मग आता हे कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत ना, दोन्ही असेच चालले आहेत. दोन्ही सांगतानाच आपण असं सांगतोय. मग आता हे असं सांगत असतो म्हणजे नक्की काय, दोघांमधला अँगल 0 असतो. मग हा 0 झाला की हा जो प्रोडक्ट आहे आपण डायरेक्टली dr असं लिहू शकतो. आर कॅप डॉट डी आर बार इक्वल टू dr बार असं डायरेक्टली आपण लिहू शकतो. का, कारण दोघांची डायरेक्शन एकच आहे म्हणून. मग आपण आधी काय करूया, कितपर्यंत येऊया, मग तुम्हाला फायनल सांगतो काय काय करायचं आहे. सो राईट डाऊन, पॉईंट लिहून घ्या. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल and potential energy, and potential energy. Yeah, work done against conservative force, work done against conservative force is equal to F bar dot dx bar, इथे डॉट लिहा नीट, इज इक्वल टू du. F bar dot dx bar इक्वल टू du. हे झालं. लिहा मग. consider work is done against gravitational force, Fg, F आणि खाली सबस्क्रिप्टला G लिहा असं. फोर्स Fg, then there is increase in potential energy, therefore du equal to minus Fg bar dot dr bar. Negative sign is because work done against force Fg. तुम्ही आता Fg च्या अगेन्स्ट काम केलेलं आहे. The force due to gravity is given by हे लिहून झालं की therefore
du इक्वल टू हे 2 लिहून घ्या. ओके, आला इथपर्यंत. आता ही पोटेन्शियल एनर्जी आली आहे कुठलं, की कुठलं ते एखादं स्मॉल डिस्प्लेसमेंट झाली असेल तर आपण काढताना ना हे काय काढलं की एका स्मॉल डिस्प्लेसमेंटसाठी नाही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढलेली आहे. आपल्याला आता जो पार्टिकल आहे ना आपल्याला इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनपर्यंत लिहायचा आहे, तो काही असू दे, RI to RF असं आपण म्हणूया. मग टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कॅन बी रिटर्न्ड ॲज टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. कसं लिहिणार आपण, डेल्टा U इक्वल टू डेल U घेऊया आपण त्याला, टोटल म्हणूया असं. त्याला रिप्रेझेंट असं केलं. टोटल करण्यासाठी काय करायचं, डायरेक्टली इंटिग्रेशन घ्यायचं. कुठून, समजा इनिशियल पोझिशन RI असेल आणि फायनल पोझिशन RF असेल तर मग du ची व्हॅल्यू घालायची. du काय तुमचा G इंटू m इंटू स्मॉल m डिवायडेड बाय R स्क्वेअर इंटू dr. आता याचं डायरेक्टली आपल्याला आता इंटिग्रेशन घ्यायचं. आता इथं लक्ष द्या, काय आहे तुमचं इथं dr आहे बरोबर, dr dx dy dz जे असेल ते. अशा वेळी इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू कशाचं घ्यायचं आहे, r. rचं जे फंक्शन आहे काही असू दे, rचं जे फंक्शन आहे ना ते फक्त इथं ठेवूया, बाकी सगळ्यांना बाहेर काढूया आपण. आता इथं कसं dr आहे, drच्या फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू आपण इंटिग्रेशन घेणार आहे. मग आपण काय करूया, rच्या ज्या क्वांटिटीज आहेत ना त्या फक्त आत ठेवूया, बाकी सगळ्यांना बाहेर काढायचं. मग आता इथं r फक्त इथे एकच आहे, हे बाकी सगळे कॉन्स्टंट आहे. मग आपण त्यांना बाहेर घेऊया सरळ. GMM आणि इंटिग्रेशन मायनस RI टू RF इंटू 1/r स्क्वेअर dr. आता 1/r स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होणार आहे, काय माहिती, राहू दे, काय तर असू दे सर. अशा काही संकल्पना डेफिनेशन्स असू नयेत. 1/r स्क्वेअरचं इंटिग्रेशन तुमचं -1/r येतं. GMM. ओके, हे -1/r कुठून, इनिशियल टू फायनल. आता हे इथपर्यंत आलं, ठीक आहे. आपल्याला आता ह्याच्या पुढचा पार्ट बघायचा आहे. हे एक वेळ आलं. आता मग हे सॉल्व कसं होणार की GMM इंटू पहिलं लिमिट टाकायचं आहे. मग हे -1/RF, हे मायनस इनिशियल लिमिट मायनस फायनल लिमिट टाकतो ना आपण याच्यात. मग आपण -1/RF मायनस 1/RI असं घेऊ. घातलं. मग आता हे काय होणार, मायनस ऑफ मायनस आहे. मग ही क्वांटिटी तुमची GMM इंटू हे मायनस ऑफ मायनस, मग हे प्लस होते 1/RI. हे मायनस ऑफ मायनस घेतलं इथं 1/RI आणि मायनस 1/RF. RF वगैरे असं काय लिहू नका तिथं, नाही तर RFच्या जागी अजून काय तर लिहून ठेवशील. सो GMM आहे तसं लिहिलं आहे आणि -1/RI मायनस 1/RI मायनस 1/RF. ओके, आता ही झाली तुमची टोटल पोटेन्शियल एनर्जी. ही काय आहे, टोटल तुमची पोटेन्शियल एनर्जी. हे तुमचं फायनल इक्वेशन आहे की तुम्ही इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनला नेल्यावर
ह्याची पोटेन्शियल एनर्जी काय होते. आता फॉर एक्झाम्पल आर आय जर आपण इन्फिनिटीला ठेवला तर काय होईल. म्हणजे आपण काय करायचं आहे की एक पॉईंट ना इन्फायनाईट डिस्टन्सवर आहे, इनिशियली इन्फायनाईट डिस्टन्सवर आहे, कुठे तर लांब पडून आहे आणि तिथून आपल्याला आणायचं आहे. मग तिथून आणण्यासाठी केवढी पोटेन्शियल एनर्जी लागेल असं सांगायचं आहे. दूरदर्शन 16 इथं चालू आहे, आत नाही, खाली नाही, इकडे लक्ष दे. सो आपल्याला काय करायचं आहे, ती चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची. ओके, मग आधी हे एवढं लिहून घेऊया, मग मी सांगतो की इन्फिनिटीला असल्यावर कसं करता येईल. हे इथून लिहून घ्या आणि हे लिमिट पुट करा. हां होय, सगळं अर्धवट लिहून कसं चालायचं राव, आपल्याला अर्धवट राव म्हणतील आणि परत सगळी. कुठलं हे इंटिग्रेशनचं आहे आणि हे जे दिसतंय ते त्याची लिमिट्स आहे. अरे काय मॅथमॅटिक्सला आहे की तुम्हाला इंटिग्रेशन, काय गजनीत झालं आहे आपल्या सगळ्यांचं. हां नया आहे व अरे बापरे, याला म्हणतात इंटिग्रेशन. येईल तुम्हाला इंटिग्रेशन पण येईल हळूहळू, काही एवढी घाई नाही आहे. आता एवढंच लक्षात ठेवा, 1/r² आपण असं लिहू शकतो -1/r. अप टू दिस पॉईंट झालं आहे. आला इथपर्यंत सगळी. आता याच्या पुढे ओय लक्ष द्या इकडं, सपट परिवार महाचर्चा घरात जाऊन करूया आपण. चहाची व्यवस्था पण घरात होऊन जाईल, काय अडचण नाही आपल्याला. फक्त मला काय करायला सांगू नका. मग आपली चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू बास जोक संपला आता. GMM इंटू 1/RI मायनस 1/RF. ठीक आहे, आपण ना इनिशियली काय करूया, आपण पॉईंट इन्फिनिटीला ठेवून देऊया. इनिशियल कंडिशनला आपण असं म्हणूया की पॉईंट इन्फिनिटीला होता आणि फायनली आपल्याला R एवढ्या डिस्टन्सवर आणायचं आहे त्याला. मग अशा केसमध्ये काय होणार की तुमचा RI इक्वल टू इन्फिनिटी आहे असं म्हणूया आणि RF इक्वल टू समथिंग R आहे असं म्हणूया. मग आता इथं ही जर व्हॅल्यू इथं टाकली, (1/∞ मायनस 1/r). ठीक आहे, मग आता 1/∞ म्हणजे नथिंग बट 0 असतं. 1/∞ म्हणजे 0. सरळ सांगतो, मॅथमॅटिकल प्रूफ आहे. 1/∞ इक्वल टू 0 असतं. मग ही टर्म होणार फक्त तुमच्याकडं, मग हे मायनस GMM/R. आणि हे झालं तुमची पोटेन्शियल एनर्जी. कशामुळे? ग्रॅव्हिटीमुळे. ही आपली झाली ग्रॅव्हिटेशनची पोटेन्शियल एनर्जी. हे लिहा, हे कुठल्याही डिस्टन्ससाठी तुमच्याकडे हे फॉर्म्युलेशन आहे. कुठल्याही डिस्टन्सला तुम्हाला ग्रॅव्हिटेशनमुळे एखादं पोटेन्शियल ॲक्वायर झालं असेल तर ते आपण असं काढू शकतो. आणि आपल्या डे टू डे लाईफसाठी कसा फॉर्म्युला तेही सांगतो थोडा वेळ. हे लिहून घ्या. ओके, आला इथपर्यंत? ठीक आहे. सो आपल्याला हे तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला, पण ज्यावेळी तुम्ही ना कॅल्क्युलेशन करायला जाल त्यावेळी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी केवढी घ्यायची? सरळ मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू h. तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना ना जर तुम्हाला जस्ट हाईट वगैरे दिली असेल त्यांनी, तर पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. आणि हा फॉर्म्युला यूज करायचा. जस्ट तुम्हाला हाईट दिली असेल त्यावेळी तुमचा RI मायनस RFचा फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे, डायरेक्टली हा यूज करायचा. त्या फॉर्म्युलाला तुम्ही डेराईव्ह करून हे काढू शकता, काही अडचण नाही. पण आता आपल्याला सध्या
हा फॉर्म्युला फक्त गरजेचा आहे की तुमची पोटेन्शियल एनर्जी ही मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू एच अशी असते. ओके, तो कसा काढला काय काढला एवढं जास्त आत्ता गरजेचं नाही आहे. जस्ट तुम्हाला एखादं न्यूमरिकल दिलं असेल, न्यूमरिकलमध्ये हाईट दिली असेल, तर त्यावेळी पोटेन्शियल एनर्जी डायरेक्टली अशी काढायची. पुन्हा 1/RI - 1/RF घ्यायची काही गरज नाही आहे. डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करा, सफिशियंट आहे. हे कधीपर्यंत की जोपर्यंत तुमची हाईट ना h इज व्हेरी मच स्मॉल दॅन r. तुमच्या रेडियस ऑफ अर्थपेक्षा जोपर्यंत हाईट कमी आहे तोपर्यंत तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करायचा. सो राईट डाऊन. इफ स्मॉल h, स्मॉल म्हणजे स्मॉल लिहू नका, स्मॉल h काढायचा आहे, जसं कॅपिटल H स्मॉल h म्हणतो तो प्रकार. स्मॉल h इज अ displacement and h is very much small than r. तुमची हाईट ही रेडियस ऑफ अर्थपेक्षा खूप लहान आहे. देन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू डायरेक्ट हे घ्या, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू m इंटू g इंटू h. आणि आपल्याला कॅल्क्युलेशनला डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ज्यावेळी हाईट खूप लहान असेल त्यावेळी पोटेन्शियल एनर्जीसाठी हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करायचा. ओके, हा पॉईंट आला लक्षात. जोपर्यंत हाईट रेडियस ऑफ अर्थपेक्षा लहान आहे तोपर्यंत पोटेन्शियल एनर्जी एवढी वापरायची. दॅट मच इज सफिशियंट फॉर अस. आणि काय झालं रे, डेल्टा यू इक्वल टू मायनस GM बाय R. असा आपला ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे पोटेन्शियलचा. आपण काय करूया, हे स्मॉल आहे इकडं आणूया. मग हे डेल्टा यू डिवायडेड बाय स्मॉल m इक्वल टू मायनस GM डिवायडेड बाय R. आता हे जे टर्म येते ना याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणतो मी, एनर्जी नाही. हे पोटेन्शियल आहे जे फक्त तुमचं डिस्टन्सवर डिपेंड आहे. आपल्याला एवढंच गरजेचं आहे की ही जी क्वांटिटी आहे याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आणि त्याची डेफिनेशन काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. एवढंच आपल्याला गरजेचं आहे. याचा काय यूज करतात, कसं यूज करतात, नॉट नेसेसरी. तुम्हाला MCQs किंवा शॉर्ट आन्सर्ससाठी विचारू शकतात की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे नक्की काय. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मीन्स तुमचं पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. सो राईट डाऊन एक छोटंसं सेंटेन्स. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज अ potential energy per unit mass. Potential energy per unit mass, and it is given by minus G into M divided by R, and it is given by this quantity minus GM by R, G into M by R. That much is sufficient for the potential energy. आता ऑल ओके, आपल्याला लागणाऱ्या क्वांटिटीज आपण काढल्यात. पुढचा पार्ट बघण्यासाठी ना आपल्याला ज्या काही क्वांटिटीज लागतात त्या सगळ्या काढल्यात. युनिव्हर्सल लॉ सांगितलेला आहे. परत त्या ग्रॅव्हिटेशनमुळे जर आपल्याला अप्लाय करायचं असेल ग्रॅव्हिटेशनचा कशाची तर आपल्याला एनर्जीज गरजेचे आहेत. कारण एनर्जीशी बरोबर आपण डील करत असतो कायम. एखादं कॅल्क्युलेशन करताना, एखादं ॲप्लिकेशन सांगताना. म्हणजे कसं, तुम्ही गाड्यांची पॉवर्स कशी सांगता ना, हॉर्स पॉवर्समध्ये म्हणत असतं आपण गाड्यांचं इंजिनची पॉवर. म्हणजे नथिंग बट काय, त्याच्या एनर्जी आपण सांगत असतो. तो एनर्जी किती प्रोड्यूस करतो. एखाद्या गाडीचं हॉर्स पॉवर सांगताना आपण काय सांगतो की तो इंजिन
किती पॉवर तयार करू शकतो किंवा किती एनर्जी तयार करू शकतो ते आपण सांगत असतो. मग आपल्याला काय झालं आता की ग्रॅव्हिटेशनमुळे एखाद्या ऑब्जेक्टवर किती एनर्जी तयार होते हे तर कळालं. एखाद्या स्टेटवर असेल, एखाद्या हाईटवर, तर ग्रॅव्हिटेशनमुळे त्याची किती एनर्जी ॲक्वायर होते हे तर फाइंड आउट केलं आपण. आता आपल्याला ह्या एनर्जीचा उपयोग करून काही अशा क्वांटिटीज काढायच्या आहेत ना जे आपल्याला डे टू डे लाईफसाठी ॲप्लिकेशनसाठी गरजेचं आहे. म्हणजे कसं, सॅटेलाईट किंवा रॉकेट लॉन्चिंग हा प्रकार म्हणतात. तुम्हाला सॅटेलाईट अर्थच्या सरफेसवरून नेऊन एखाद्या ऑर्बिटवर ठेवायचं आहे. मग हे करताना आपण कशाची डील करत असतो, त्या ऑब्जेक्टची वेट म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटी किती ॲक्ट होते असं. मग हे ग्रॅव्हिटी ॲक्ट होताना त्याच्यावर ॲक्च्युली ग्रॅव्हिटीमुळे जे पोटेन्शियल तयार झालेलं आहे त्याच्याशी आपण डील करत असतो. मग आपल्याला आता काय करूया की अशा क्वांटिटीजकडे आपण फाइंड आउट करूया की ज्या आपल्याला मदत करतील की एखादा ऑब्जेक्ट बाहेर येण्यासाठी कशा करतील, काय करतील. मग त्या दोन क्वांटिटीज आहेत, एक तर क्रिटिकल वेलॉसिटी आणि दुसरी आहे एस्केप वेलॉसिटी. ह्या दोन क्वांटिटीज अशा आहेत की ज्या आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. आता त्यातली पहिली आहे एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय की तुमचा आपण असं म्हटलं होतं की तुमचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ सांगताना काय सांगतो की तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ना कशाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r². 1/r² असं आहे. मग आपल्याला म्हणजे काय होणार की जसं तुमचं डिस्टन्स वाढत जाणार ना तसा हा फोर्स डिक्रीज होत जाणार आहे. जसं तुमचं डिस्टन्स वाढत जाईल तसा हा तुमचा फोर्स डिक्रीज होत जाणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की एक अशा डिस्टन्सवर नेऊन ठेवायचा ऑब्जेक्ट की ज्या ठिकाणी तुमचा हा फोर्स निग्लिजेबल असेल किंवा एवढा नसेल की सरळ तो त्याला खाली ओढून घेईल. परत एकदा तो बाहेरच कंप्लीट एक असं त्याच्या काहीतरी डिस्टन्सवर न्यायचं आहे. मग या डिस्टन्सवर नेण्यासाठी त्याला व्हेलॉसिटी किती लागते, केवढ्या जोरात आपल्याला फेकायला लागेल ना असं की ज्याद्वारे तो गेलाच परत आला नाही पाहिजे. अशी जी व्हेलॉसिटी असते ना त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. मग आता फॉर एक्झाम्पल तुमचा एक खडू आहे, सुरुवातीला आपण या व्हेलॉसिटीनं प्रूव्ह केला किंवा पाठवला, त्यानंतर ह्याच्यापेक्षा जोरात आणि अजून अशा एका जोरात टाकलं की ह्याचं डिस्टन्स आहे ना ते डायरेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या फील्डच्या बाहेर जाऊन थांबलं. मे बी आय एम नॉट अ सुपरमॅन की मला मारला की गेला असं काही आमच्याकडनं पॉसिबल नाही आहे. पण असं ॲज्युम करूया आपण की ह्याला एक अशी वेलॉसिटी दिली ना की ग्रॅव्हिटी पण ह्याला थांबवू शकली नाही. अशी ज्याची मिनिमम व्हेलॉसिटी असते त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. मग आता काय म्हणतो, डेफिनेशन काय सांगते आपल्याला, एस्केप व्हेलॉसिटी इज अ minimum velocity is given to an object so that it can escape from the earth's gravity field असं आपण म्हणतो. किंवा आपल्या एक अशी वेलॉसिटी द्यायची आहे ज्याच्यावर ना अर्थच्या ग्रॅव्हिटीचा फील्डचा इफेक्ट नाही झाला पाहिजे, तो डायरेक्टली बाहेर गेला पाहिजे तुमचा. एवढी तुम्हाला एक वेलॉसिटी द्यायची आहे. ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या फील्डच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला एखादी एवढी वेलॉसिटी द्यायची आहे आणि त्या वेलॉसिटीला आपण म्हणतो एस्केप वेलॉसिटी. मग आता ही वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कसं आहे की आपण माप म्हणू शकतो वर्ड टू वर्ड की एवढ्या वेलॉसिटीनं जाता येईल, पण जर डिस्टन्स चेंज केलं तर आपण दरवेळी वर्ड टू वर्ड सांगू शकत नाही ना. मग आपल्याला काय करायचं आहे, याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे की अर्थच्या किती वेलॉसिटीनं पाठवलं की तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर जाईल. एवढी वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. ओके, सो पहिल्यांदा आपण वेलॉसिटीची डेफिनेशन घेऊया आणि मग पुढचं जाऊया. पॉईंट लिहून घ्या, एस्केप वेलॉसिटी. डेफिनेशन लिहून घ्या, द मिनिमम वेलॉसिटी with which a body should be thrown
vertically upward so that it escapes Earth's gravitational field. Earth gravitational field is called escape velocity. Definition part असू दे. Escape velocity, the minimum velocity should be given to object so that it escapes the Earth's gravitational field. It's called escape velocity. आता याचं वर्ड टू वर्ड बघू नक्की काय सांगितलं आहे. द मिनिमम वेलॉसिटी हे लोवेस्ट लिमिट आहे आपलं. ह्याच्या पुढे कितीही असू शकते पण याच्या खाली असता कामा नये असं म्हणतो आपण. मिनिमम वेलॉसिटी म्हणजे काय सांगतोय की वेलॉसिटी ना एवढी असेल तर चालेल किंवा ह्याच्यापेक्षा जास्त असले ना तर वेल अँड गुड, पण याच्यापेक्षा कमी असता कामा नये असं आपण म्हणतो. द मिनिमम वेलॉसिटी should be given to object in a vertically upward direction. म्हणजे कशी वर जातो आपण असा फेकतो. आता ही अपवर्ड डायरेक्शनला एक अशी वेलॉसिटी द्यायची की सो दॅट इट कॅन एस्केप तुमच्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल अशी आपल्याला वेलॉसिटी द्यायची. ती पण कुठल्या डायरेक्शनला? अपवर्ड डायरेक्शनला. याला म्हणतात एस्केप वेलॉसिटी. जे मिनिमम लोवेस्ट लिमिट आहे ना त्याचं याच्यावरती चालेल, याच्या खाली असता कामा नये असं म्हणतो आपण. जे मिनिमम आहे किंवा लोवेस्ट लिमिट आहे याला म्हणतात अर्थ एस्केप वेलॉसिटी. आता प्रत्येक प्लॅनेटसाठी ना एस्केप वेलॉसिटी वेगवेगळी असते. मग आपल्या अर्थसाठी आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचे. ओके, सो काय करूया की याचं जे डेरिवेशन आहे आपण ते नेक्स्ट लेक्चरला घेऊया. याच्यानंतर आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी पण बघायची आणि दोघांमधले रिलेशन मी सांगतो शॉर्ट नोटमध्ये. सो काय करायचं आपल्याला की ह्याचा एस्केप व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. मग आपण नेक्स्ट लेक्चरला काय बघूया की एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि एस्केप व्हेलॉसिटीमधलं रिलेशन काय आहे आणि ह्या दोघांच्या ॲप्लिकेशनमुळे तुमच्या सॅटेलाईटचं ऑर्बिट कसं डिफाईन होतं, तुमचा सॅटेलाईट कसा होतो, कसा फिरतो स्पेसमध्ये हे आपल्याला सांगायचं आहे. हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. सो आज आपण काय काय बघितलं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती आहे तुमची? -G इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय आर. याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मग त्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीसाठी आपण असं बघितलं होतं की आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड द सेंटर आहे. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड्स द सेंटर आहे तर आपण डिस्टन्स सांगताना कसं सांगतो? सेंटर टू सरफेसपर्यंत. पॉईंट लक्षात ठेवा काय म्हणतो की आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगताना तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना कामाला येईल डायरेक्शन्स कशा आहेत. प्रॉब्लेम सोडवताना कायम डायरेक्शन्स लक्षात असाव्या. ज्यावेळी आपण मोस्टली वेक्टर्सशी डील करत असतो त्यावेळी कायम लक्षात ठेवायचं आपला ग्रॅव्हिटीचा जो फोर्स आहे तो टुवर्ड्स द सेंटर आहे म्हणजे स्वतःकडे ओढतोय तो. आणि तुमची जी डिस्प्लेसमेंट सांगणार आहे आपण ती सेंटरपासून एखाद्या सरफेसपर्यंत सांगणार आहे. सो ते कायम एकमेकांना ऑपोजिट असणारच आहेत. नंतर पोटेन्शियल एनर्जीमध्ये 3 महत्त्वाचे पॉईंट्स पडतात किंवा पहिलं जे आपण स्टेटमेंट म्हटले त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे पॉईंट्स पडतात. एक तर वर्क डन अगेन्स्ट, सेकंड कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि थर्ड आहे चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन म्हणजे काय? आपण स्वतःची एनर्जी त्याला देतो. तुम्ही ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट सरफेसवरून वरती उचलताना त्यावेळी नथिंग बट काय करतो आपण आपला काही पार्टमधली एनर्जी त्याला देतो आणि ती त्यात स्टोअर होते. नंतर कन्झर्वेटिव्ह फोर्स. कन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की वर्क डन बाय द कन्झर्वेटिव्ह फोर्स इज डिपेंड्स ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल पोझिशन. तुम्ही इनिशियली ऑब्जेक्ट कुठं होता आणि फायनली कुठं आहे या दोघांच्या रिलेशनवरच ठरवायचं सरळ की तुमची पोटेन्शियल एनर्जी किंवा किती काम झालेलं आहे त्याच्यावर.
आणि थर्ड उरला तुमचा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. तुम्ही एखादा ऑब्जेक्ट एखाद्या हाईटवरून उचलून दुसऱ्या हाईटवर ठेवला, ह्याच्यामध्ये ना काहीतरी आपण एनर्जी त्याला दिलेली असते त्या ऑब्जेक्टला. इथून सरफेसवरून उचलून त्याच्यावरती ठेवलं आहे ना आपण, मग आपण काहीतरी एनर्जी स्वतःची खर्च करून इथे ठेवलेली आहे. हे जे आपण स्वतःची खर्च केली आणि त्यात जी स्टोअर केली आपण, त्याला म्हणतात चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आपला इथं चेंज झालेला आहे, मग याला आपण म्हणतो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मग आपण या सेंटेन्सचा यूज करून आपण पोटेन्शियल एनर्जी काढलेली आहे आणि त्याच्यावरून आपण फाइंड आउट केलेलं आहे. आणि त्याच्या एका हाईटवर आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन डायरेक्ट काढलेले आहे mgh, आणि त्याच्यावरून आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफाईन केलेलं आहे. ओके, आता हा सगळा प्रकार तर ओके ठीक आहे. आता हे जे पोटेन्शियल एनर्जी आपण जी काढलेली आहे ते आपल्याला एस्केप वेलॉसिटी अँड द क्रिटिकल वेलॉसिटी गरजेची आहे, क्रिटिकल वेलॉसिटी काढण्यासाठी गरजेची आहे. मग याचा यूज करून आपण फर्दर पॉईंट्स बघू. ओके, आज आपण इथं थांबूया, नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू.